सत्य असेल तेच दिसेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मजेशीर किस्सा सांगितलेला आहे. मी 20 वर्षाचा असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो. त्यावेळी माझी पत्नी अल्पवयीन होती. त्यावेळी चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडल्याचा मजेशीर किस्सा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलाय. माझी पत्नी अल्पवयीन आहे हे सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आणि पोलिसांनी मला तुरुंगात टाकल्याचं बावनकुळे म्हणाले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीच्या एका कार्यक्रमात मजेशीर किस्सा सांगितलाय. मी 20 वर्षाचा असताना पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेलो होतो. तेव्हा माझी पत्नी अल्पवयीन होती. चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. माझी पत्नी त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिनं सांगून देखील माझ्यावर मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मला पोलिसांनी तुरुंगात टाकला. तब्बल 1.5 वर्ष ही केस सुरू होती असंही बावनकुळे यांनी सांगितलंय. मी 8 दिवस जेलमध्ये होतो असंही ते म्हणाले. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानं सभागृहात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. आमचं प्रेम जुळलं तेव्हा पत्नी 16 वर्षाची होती आणि मी 20 वर्षाचा होतो. आम्ही दोघंही अल्पवयीन होतो. त्यावेळी आम्ही कयामत से कयामत चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं. आम्ही दोघेही छोटे छोटे होतो, पण आम्हाला कोणालाच काही सांगता येत नव्हतं. काही कारण नसताना पोलीस मला स्टेशनला घेऊन गेले. अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून माझ्यावर केस लावल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.